महालक्ष्मीला भेटायला आली, त्यामुळे महालक्ष्मी म्हणून इथं प्रगट झाली. उजळाई देवी डाव्या बाजूला आहे, उजव्या साईडला महालक्ष्मी आहे. दोन्ही देवीच्या मध्ये खाली गणपती आहे, गणपतीच्या डोक्यावर मारुती आहे. हे सगळे स्वयंभू आहे. नवसाला पाडणारी देवी आहे. देवी हा असा उजळाईवाडीवरून कोल्हापूर विमानतळाला जो रोड गेलेला आहे, इथेच आपल्याला उजळाई देवीचे प्राचीन मंदिर पाहायला मिळते. रेणू रना नमस्कार, मी दुर्गा पारकर. आज आपण कोल्हापूरमधील नवदुर्गापैकी एक अशी उजळाईवाडी येथील उजळाई देवीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. उजळाई देवीच्या सेवेत पिढ्यानपिढ्या असलेले अशोक गुरव हे आपल्याला उजळाई देवीविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहेत. तर चला तर प्रत्यक्ष गुरुजींकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊया. रेणू रे नमस्कार, मी उजळाई देवी देवस्थान उजळाई देवीच्या पुजारी बोलतोय, अशोक गुरव. ही नवदुर्गापैकी एक उज्ज्वल अंबा ही महालक्ष्मीची पूर्वरक्षिका आहे. ज्यावेळी कोल्हासूर नावाचा राक्षसा वध केला त्यावेळी हिनं बाजूचं सैन्य आहे ते हिनं थांबवून धरलं आणि बराच मोठा हिनं सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळे महालक्ष्मीला भेटायला आली, त्यामुळे महालक्ष्मी म्हणून इथं प्रगट झाली. उजळाई देवी डाव्या बाजूला आहे, उजव्या साईडला महालक्ष्मी आहे. दोन्ही देवीच्या मध्ये खाली गणपती आहे, गणपतीच्या डोक्यावर मारुती आहे. हे सगळे स्वयंभू आहे. नवसाला पाडणारी देवी आहे. देवीच्या उजव्या साईडला 5 पांडव आहेत. तसेच देवीच्या दोन्ही साईडला उजव्या साईडला आणि डाव्या साईडला तीर्थकुंड आहेत. 1972ला दुष्काळ पडला तरीही ह्या कुंडातलं पाणी आटलं नव्हतं. उजळाईवाडी हे अख्खं गाव ह्या कुंडाच्या तीर्थ पाण्यावर जगलेलं आहे. ही अशी पूर्वरक्षिका महालक्ष्मीची आहे. देवीच्या डोक्यावरचा दगड जो आहे तो जिवंत दगड आहे. वर्षाला उंची आणि लांबी गहूभर वाढते. परंपरेपासून आमच्याकडे ही 3री पिढी चालू आहे. पूजा अर्चा चालू आहे. आमचे पहिले ह्याच्यापूर्वी वडील करत होते, त्यांचं नाव भीमराव लक्ष्मण गुरव. त्यानंतर माझे भाऊ सुरेश भीमराव गुरव, त्यांनी वयाच्या 7व्या वर्षापासून पूजा अर्चा चालू केली होती. ती वयाच्या 76व्या वर्षी ते वारलेत. त्यांना वाचाशक्ती आली ती आईने दर्शन त्यांना 3 वेळ दिलं होतं. तेव्हा वाचाशक्ती आली होती, ते बोललं ते खरं व्हायचं. एक असे म्हणजे आख्यायिका घडलेले आहे इथं किंवा त्यांच्या वाणीतून शब्द गेलेला आहे. एका महिलेला 20 वर्षानंतर मूल झालेलं आहे. ती उजळाई देवी ती महालक्ष्मी, दोन्ही देवींच्या मध्ये खाली गणपती आहे, गणपतीच्या डोक्यावर तो मारुती स्वयंभू आहे. हे सगळं स्वयंभू आहे. नवसाला पावणारी देवी आहे. आपण देवीला कौल लावतो, मग सुपारीचा कौल लावतो. ते कौल म्हणजे आता याच्यापूर्वी साड्या आम्ही अंगावर टाकत होतो, आता साड्या नेसवत असल्यामुळे आपण देवीला डायरेक्ट पाषाणला कौल लावू शकत नाही. ते इथं पाषाण ठेवलं, तिथं आपण कौल लावतो. त्यानंतर ही 5 पांडव आहेत. हे पांडव कल्याणच्या अगोदरपासून आपली देवी इथं प्रस्थापित झालेली आहे. देवीच्या उजव्या साईडला शिवलिंग आहे. हा शिवलिंग जो आहे, जी पिंड आहे ती दुर्मिळ आहे. ह्याला 2 लिंग आहेत. आज जसा जेजुरीला पिंड आहे, लिंग आहे, तसं याला 2 लिंग आहेत. हे 2 लिंग आहेत. हा मोठा लिंग, हा छोटा लिंग, असे 2 लिंग आहेत. तसं देवीच्या उजव्या साईडचा तीर्थकुंड आहे. हे धबधबा पडतो, ज्या पलीकडल्या बाजूला तीर्थकुंड आहे. 1972ला सुद्धा त्याला पाणी कमी झालं नव्हतं. एप्रिल मे महिन्यात बघितला तर तेवढंच पाणी असतंय, जुलै ऑगस्टला बघितलं तर तेवढंच असतंय. तीर्थकुंडापाशी जवळ आपण जाऊन पाहणी करूया. करवीर महात्म्य अध्याय 39 मध्ये उजळाई देवीची कथा येते. ती अशी, एक पापी शूद्राला पापमुक्त होण्यासाठी मुनींनी त्याला हातात काळे तीळ घेऊन करवीर क्षेत्रात जाण्यास व तेथील तीर्थस्नान करण्यास सांगितले. ज्यावेळी हे तीळ
पांढरे होतील त्यावेळी तू पापमुक्त होशील असे ते मुनी म्हणाले. त्याप्रमाणे हातात तीळ घेऊन तो करवीर क्षेत्री आला व तीर्थात स्नान करून चालला, पण कोठेही तिळाचा रंग बदलला नाही. अखेर तो उज्ज्वल तीर्थावर आला व तेथे स्नान केले आणि तात्काळ ते तीळ पांढरे झाले. तेव्हा त्याने पापमुक्त झाल्याच्या आनंदात उजळाई देवीची मनोभावाने पूजा केली. तेच उज्ज्वल तीर्थ आता आपण पाहणार आहोत. हाच तो उजळाई देवीचा उजव्या साईडचा तीर्थकुंड आहे. तिथं जे काळे तीळ पांढरे झाले ह्या कुंडातून झालेत. तिथं त्याचं पाप चागलन झाल्यामुळं उजळाई देवी उज्ज्वल आंबा असं ह्या देवीचं उज्ज्वल आंबा हे नाव धारण करण्यात आलेलं आहे. तिथून आपण तीर्थकुंड बघून आलो. त्या तीर्थकुंडाचं वैशिष्ट्य जे आहे की असंच एक महापातकी माणूस केलेला व्यक्ती होती. त्यांना ऋषीमुनी भेटलेत. ऋषीमुनीने सांगितलं की असंच फिरत फिरत जा आणि जिथं तुझं काळे तीळ उजव्या हातातले धर आणि ते पांढरे होतील तिथं जो पाप क्षालन होईल म्हटल्यानंतर हा इथं तो महापातकी केलेला म्हणजे माणूस आला. त्यानं आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर ते काळे तीळ पांढरे झाले. आणि दुसरी एक आख्यायिका अशी आहे देवीची की एका रात्रीत मंदिर बांधायचं झालं तर एका रात्रीत मंदिर बांधायचं आणि बांधल्यानंतर वाराणसी नदी ही गुप्त झालेली आहे ती उगम पाहून देतो अशी ही जी आख्यायिका आहे. हा असं हे नदीचं पात्र आहे. नदी गुप्त झालेली आहे. हो, नदी गुप्त झालेली आहे. वाराणसी नदी. हा तीर्थकुंड आहे तो देवीच्या डाव्या साईडचा तीर्थकुंड आहे. ह्याच्यापूर्वी हा ओपन होता पण ह्यात लोक सगळे म्हणजे पैसे टाकायचे, तांदूळ टाकायचे, घाण तेन व्हायचे म्हणून हा बंद केला. ह्या सायपन पद्धतीत पाईपलाईन केल्या. खाली समोर हौद बांधला आहे. त्याला चाव्या लावल्यात जेणेकरून पहिल्यांदा मंदिरात प्रवेश करायच्या अगोदर तोंड हातपाय चूळ भरूनच तुम्ही मंदिरात प्रवेश करायचा. रेणू रना रना हां, हे देवीचं उजव्या साईडचं तीर्थ आहे. ह्या तीर्थाला म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे जे ह्या पंचकृषीतल्या महिला आहेत परगावी दिल्याचे आणि डिलिव्हर झालेले असते त्या बाळाला पहिल्यांदा इथं आईच्या पायावर घालायला घेऊन येतात. त्यावेळेला त्या बाळाला ह्यातले 2 थेंब घातले जातात. त्या बाळाला कुठेही घेऊन गेलं तर सर्दी ताप खोकला कुठलंही काही त्याला आजारी पडत नाही अशी ही आख्यायिका आहे. त्यापैकी ही उजळाई देवी ही महालक्ष्मी दोन्ही देवींच्या मध्ये खाली गणपती आहे. गणपतीच्या डोक्यावर मारुती आहे. हे 5 पांडव आहेत. पांडवांच्या अगोदरची ही देवीची स्थापना झालेली आहे किंवा स्वयंभू झालेली आहे, प्रकट झालेली देवी आहे. हे देवीचा दगड जो आहे ते उंची आणि लांबी वर्षाला गहोभर वाढतो. हे देवीचे उत्सव वर्षातून 3 वेळ होतात. पहिला उत्सव येतो तो जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विशाल तीर्थ यात्रा म्हणून असते. त्यावेळेला देवीची पालखी पाटलांच्या घरातून वाजत गाजत मंदिरापाशी येते. त्यावेळेला आपला महाप्रसाद असतो. 6,000 ते 7,000 लोकांचा महाप्रसाद असतो. त्यानंतर दुसरा उत्सव होतो गुढीपाडव्याला. गुढीपाडवा झाला की येईल तो मंगळवारी ती जी यात्रा असते त्यावेळेला पण पालखी मंदिरात येते. त्यानंतर तिसरा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव. 9 दिवसामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची पूजा अर्चा केली जाते देवीची आणि दिवसाला नाही तर 1000 ते 1500 भाविक येत असतात. उजळाई देवीचे स्थान हे निसर्गरम्य ठिकाण आहे. उजळाई देवी नैसर्गिक शिळेखाली विराजमान आहे. कधी कोल्हापूरच्या अंबाबाईला आला तर उजळाई देवीला नक्की भेट द्या. राम नाम भजले
राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले